नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हे विज्ञानाचं युग आहे. इतकी प्रगती झालेली आहे, विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये मानवाचं शरीर, प्रत्येक ऑर्गन बद्दल आता एक स्पेशलाइज्ड डॉक्टर तयार झाले आहेत. पण तरी सुद्धा माणसाचं मन कुठं आहे हे अजून सापडलेलं नाहीये. माणूस म्हणजे षड्रिपू आलेच, आणि मग षड्रिपू आल्यानंतर स्वभाव वेगवेगळे, त्यातून वाद निर्माण होतात. गेल्या काही वर्षामध्ये हे जे काही घरातील वाद किंवा घरेलू हिंसा असे जे प्रकार आहेत, याच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होत चालली आहे. दुसरीकडं गेल्या काही वर्षात डायव्होर्स म्हणजेच घटस्फोटाचं प्रमाणही वाढतंय. आपल्याकडं साधारणपणे देशभरातील न्यायालयांमध्ये पेंडिंग असलेल्या खटल्यांची संख्या बघितली तर ती 5 कोटीपेक्षा अधिक आहे. केवळ महाराष्ट्रामध्ये 90 लाखापेक्षा अधिक खटले उच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत. कोल्हापूरसह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. आणि मग आपल्याला तो एक टिपिकल डायलॉग आठवतो, कोर्ट म्हणजे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. असं म्हणतात की कोर्टाची आणि हॉस्पिटलची पायरी कधीच कुणाला चढायची वेळ येऊ नये, पण दुर्दैवानं तशी वेळ काही जणांवरती येते. अशा परिस्थितीमध्ये जर काही घरामधले डिस्प्यूट्स असतील, काही वाद असतील, प्रॉपर्टी बद्दलचे वाद असतील, पती पत्नीमधील वाद असतील किंवा पार्टनरशिप मधले वाद असतील, कोणत्याही प्रकारचे वाद तंटे असतील, तर ते वाद आणि तंटे कदाचित सामोपचारातून, चर्चेतून, समुपदेशातून सुटू शकतात. आणि त्यासाठी कोल्हापूरमध्ये एक अभिनव उपक्रम सुरू झालेला आहे, ज्याचं नाव आहे प्रयास. नेहमी असं म्हणतात की प्रयत्ने वाळूचे कण रगडितात तेलही गये. प्रयास या शब्दाचा असा अर्थ आहे की प्रयत्न केला तर कदाचित हे जे काही अंतर पडत चाललेलं आहे नात्यांमधलं, व्यवहारातलं, ते कदाचित पुन्हा जुळून येईल आणि कोर्टापर्यंत जायची वेळ येणार नाही, किंवा कोर्टात गेला असला तरी सुद्धा संवादातून त्याच्यातून काहीतरी मार्ग निघू शकतो. प्रयास हा उपक्रम नेमका काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे, आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये चौघा मान्यवरांना बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो बाळकृष्ण शिपुंगडे सरांचं. नमस्कार. त्याचबरोबर आजच्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी निवृत्त न्यायाधीश अमोल देशपांडे सर उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. नमस्कार. कोल्हापुरातील प्रख्यात कायदेतज्ञ वकील ॲडव्होकेट संतोष शहा सर, त्यांचंही स्वागत आहे. त्याचबरोबर आज आपल्यासोबत या चर्चेत बोलण्यासाठी आहेत सर्टिफाईड काउन्सिलर लीना शहा मॅडम. चौघांचंही स्वागत आहे. प्रयास म्हणजे काय मला समजून घ्यायचे. सो जज सर इथे आहेत, सो मी तुम्हालाच पहिल्यांदा विचारतो की मुळात ही संकल्पना सुचली कशी? मी निवृत्त झाल्यानंतर कोल्हापूरला स्थायिक झालो, आणि त्यानंतर कोल्हापूरचं जे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन आहे त्याचा मी सभासद झालो. त्याच्यामागच्या भावना, कारणं वेगळी होती, आणि त्याचा अभ्यास करताना मला थोडंसं लक्षात असं आलं की रोटरी इंटरनॅशनल ही जी संस्था आहे ती जगभर पसरलेली संस्था आहे, आणि त्याच्या माध्यमाने बरीचशी लोकोपयोगी कामं होत असतात. त्या रोटरीचे एकूण 7 उद्देश आहेत. बाकीच्या उद्देशांबद्दल शिंपुगडे सर सांगतील, पण त्याच्यामध्ये एक पीस बिल्डिंग आणि कॉन्फ्लिक्ट रिड्रेसल असा एक त्याच्यामध्ये त्यांचा एक उद्देश आहे. ह्या ॲव्हेन्यूवरती फारसं काम रोटरीतर्फे झालेलं नाही असं माझ्या लक्षात आलं. आणि ह्या अँगलमध्ये काहीतरी काम करू शकू, डिपेंडिंग म्हणजे माझ्या एकंदर कामाचा अनुभव लक्षात घेता मी यात काही करू शकेल अशा माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आली, आणि मी ती रोटरी क्लबमध्ये मांडली. आणि असं एक दावापूर्व समुपदेशन म्हणा किंवा सल्ला केंद्र असं निर्माण करावं अशी मी एक आयडिया सगळ्यांच्या समोर मांडली. त्यावेळेला आमचे आपल्या भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष सौ अरुंधती महाडिक या अध्यक्षा होत्या आमच्या क्लबच्या. शिंपुगडे सर त्यावेळेला सचिव होते, आणि या दोघांनी ती कल्पना जी आहे ती एकदम उचलून धरली. आणि आमच्या रोटरी क्लबमधली मंडळी जी आहेत त्याच्यामध्ये लीना जी आहेत, ॲडव्होकेट संतोष शहा आहेत, आणि बाकी इतर मान्यवर जे आहेत त्यांनी पण याच्यामध्ये सहभाग दर्शवण्याची इच्छा व्यक्त केली. आणि आम्ही एक असा प्रयास नावाचं एक केंद्र आम्ही
स्थापन केलं. तर प्रयासच्या मागची संकल्पना अशी आहे की दावा दाखल करण्यापूर्वी हम्म, हम्म. जे काही तंटे बखेडे असतील त्याच्यामध्ये आम्ही आमच्या अनुभवातून आमच्या तर्कशास्त्रात म्हणजे तर्कानुसार त्या दोन्ही काय म्हणू आपण त्यांना पक्षकारांमधले वाद दोन्ही बाजूचे वाद. दोन्ही बाजूचे वाद मिटवून आणण्याचा एक प्रयत्न करावा जेणेकरून त्यांच्यामध्ये सौहार्दाचं वातावरण राहील, त्यांचे रिलेशन्स खराब होणार नाहीत आणि ते समाधानी पुढे जाऊ शकतील, त्याचं आयुष्य जगू शकतील, असं एक ब्रॉड त्याच्या मागचा हेतू आहे. पण मग संतोष सर मला सांगा की मुळात अशा पद्धतीची प्रयास ही जेव्हा संकल्पना आली त्याला आता तुम्ही प्रयत्न करताय, हेतू चांगला आहे, शुद्ध आहे, निर्मळ आहे, पण त्याला कायदेशीर तसा सपोर्ट आहे का किंवा कायद्यानुसार अशा मंचला मान्यता आहे का? तर असं आहे जेव्हा दोन्ही बाजूंना घेऊन आम्ही बसतो, वेगवेगळं असेल एकत्र असेल आणि जर आम्ही त्यांच्यात समझोता घडवून आणू शकलो तर आम्ही त्यांच्यात जो समझोता होईल तो कायदेशीररित्या एका ॲग्रीमेंटच्या स्वरूपात, कराराच्या स्वरूपात त्यांना सांगू आपण आता हे टर्म्स लिहून काढू, दोघांच्या सह्या घेऊ, अच्छा, म्हणजे त्याला कायदेशीर स्वरूप आलं. मग यासाठी वेगळ्या काही कायदेशीर रेकग्निशनची आवश्यकता नाही. पण तुमच्या प्रश्नाचं आणखी एक उत्तर असं आहे की आता कायद्यामध्ये देखील या देशात आता मीडिएशन ऍक्ट 2023 म्हणून संमत झालाय. संबंध सुप्रीम कोर्टापासून ते खालच्या कोर्टापर्यंत एक जोरात एक मुवमेंट आहे की आमच्या रेग्युलर ज्युडिशरीवरचं बर्डन कमी होऊन मीडिएशन मार्फत जितके वाद मिटवता येतील तितके मिटवावेत. तेव्हा अशा संस्थांना आता रेकग्निशन देण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. मला वाटतं लोक अदालत हा त्यातलाच एक प्रयत्न आहे. बरोबर, म्हणजे तडजोडीतून खटले निकाली काढायचे. अच्छा, पण मग आता प्रयासमध्ये तुम्ही प्रामुख्यानं कोणकोणत्या प्रकारच्या तंट्यांवरती, वादावरती त्याच्यात समझोता करण्याचा प्रयत्न करणार आहात, काय सांगाल? मुख्यत्वे करून त्याच्यामध्ये तर विवाह संबंधित हो. जे वाद असतील ते मिटवण्याचा प्रयत्न करू, पण तेवढ्यावरती आम्ही सीमित राहत नाही. वाद हे कुठल्याही प्रकारचे असू शकतात, ते दिवाणी प्रकारचे असू शकतात, फौजदारी प्रकारचे पण असतात. हो. अर्थात फौजदारी प्रकरणांमध्ये आमच्यावरती थोडंसं एक बंधन येतं, ते असं की जे गुन्हे आपसात मिटवता येऊ शकतात केवळ अशाच गुन्ह्यांमध्ये आम्ही समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न करू किंवा करू शकतो. पण दिवाणी दाव्यांमध्ये, दिवाणी प्रकरणांमध्ये याला अशी कुठलीही आडकाठी नाही. जर आपण CPCचा जर विचार करायला गेलो तर त्याच्यामध्ये अर्थात हा कोर्टाशी संबंधित प्रकार आहे, पण कोर्टात असलेला दावा हा कुठल्याही वैध करारनाम्याने निकाली काढण्यात येऊ शकतो. म्हणजे सूट कॅन बी डिसाइडेड बाय एनी लॉफुल ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टीज, असे शब्द आहे. त्याच्यामुळे इट नीड नॉट बी नेसेसरली विथ रिस्पेक्ट टू द सूट मॅटर, बट देर हॅज टू बी अ लिगल ॲग्रीमेंट बिटवीन द पार्टीज अँड द सूट कॅन बी डिसाइडेड अकॉर्डिंगली. ही प्रोव्हिजन आहे. अशा पद्धतीचा ह्या कायद्याच्या तरतुदीचा आधार घेऊन आम्ही हा प्रयत्न करतो की दोन्ही बाजूचे वाद ऐकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये काय योग्य तो मार्ग काढता येईल, काय सेटलमेंट करता येईल याचा विचार करून तो दोन्ही पक्षकारांना आम्ही समजावून सांगतो. आणि त्यांनी जर ते ॲक्सेप्ट केलं, मान्य केलं, तर त्याप्रमाणे मग आम्ही तसं जसं शहा सर म्हणाले एक आम्ही काय करारपत्र करून त्यांच्याजवळ देऊन ठेवतो की बाबा रे पुढं काही तुमच्यात वाद निर्माण झाले तर या करारावरनं तुम्ही मिटवून घेऊ शकता. बरोबर, असं एक साधारणतः आमचं त्याच्यामध्ये काम आहे. शहा मॅडम, तुम्ही याच्यामध्ये काउन्सिलर म्हणून काम करणार आहात. येस. गेल्या काही वर्षात दुर्दैवानं जसं सुरुवातीला म्हटलं घटस्फोटाच्या आणि फॅमिली क्राईम किंवा घरेलू हिंसा म्हणतात अशा घटना वाढत चाललेल्या आहेत. काही वेळा असं होतं की स्वातंत्र्याचा पण अतिरेक झालाय का असं वाटायला लागतं. अशा वेळेला हे जे काही ज्याला आपण म्हणतो की पती पत्नीमधील वाद असतात, हे वाद मिटवणं खरोखर समुपदेशातून शक्य होते का आता? नक्कीच. मला वाटतं की ॲक्च्युली पाश्चात्य देशात की नाही काउन्सिलिंग इज मोर प्रेव्हिलंट.
लोक जातात म्हणजे त्याच्यात त्याला काही स्टिग्मा नाही आहे. आपल्याकडं जरा असं काय होतंय की ओके ते लोक आता लग्न झालंय 2-3 वर्ष झालेत आणि आता ते काउन्सिलरकडे चाललेत. हे जे आपल्या कल्चरमध्ये ते नॉन एक्सेप्टन्स आहे हो. ते आधी ते मिटायला पाहिजे. हे म्हणजे पीपल शुड बी मोर अवेअर ऑफ दिस म्हणजे फॅसिलिटी. आपल्याकडे कोल्हापुरी भाषेत काउन्सिलर कडे जातात म्हणजे गॉन केस आहे ऑन केस आहे असं म्हणतात. असं व्हायला लागले Right. आता मध्यंतरी काल परवाच पेपरमध्ये तुम्ही वाचलं असाल, एका आईनं स्वतःच्या मुलांना मारून टाकलं. काहीतरी वाद झाला नवरा बायकोमध्ये आणि मुलांना मारून टाकलं. हे काय म्हणजे मे बी काय जे झालं दॅट मस्ट बी द लास्ट स्ट्रॉ आपण म्हणतो ना ते, की ते स्टोरी तुम्हाला माहिती असेल ते लास्ट स्ट्रॉची ते हो. बॅगेज वर म्हणजे इट वॉज अ रिझल्ट ऑफ अनरिझॉल्व्ड इश्यूज बिटवीन द हजबंड अँड वाईफ. आणि जे काय झालं दॅट मस्ट हॅव बीन. आता हेच आपण जर विचार केला की जेव्हा थोडंफार होत होतं, जेव्हा असं क्लॅशेस होत आहेत, कॉन्फ्लिक्ट होत आहेत, तर यू शुड हॅव गॉन टू द काउन्सिलर. तुम्ही एकमेकांशी बोलून तुम्ही म्हणजे ते रिझॉल्व्ह झालं असतं तिथल्या तिथं, तर मग असं ही परिस्थिती आली नसती ना. हम्म. जे म्हणजे नाही, पण माझ्या प्रश्नाचा उद्देश असा होता हा हा की अजूनही ही नवी जनरेशन जी आहे हा हा ही अशा पद्धतीनं काउन्सिलिंग ऐकून घेण्याच्या तरी मनस्थितीत आहे का आता? म्हणजे आहे, पूर्वीच्या म्हणजे- काळामध्ये आपल्याकडे एक हा, हा. पंच असायचे गावागावामध्ये हो. आणि ते जे सांगतील ते सगळे गावकरी मान्य करायचे. पण बरोबर. आता प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य महत्वाचं वाटतं आणि Individualism. प्रत्येकाला वाटत असतं हा. की मी माझीच बाजू बरोबर आहे, समोरचा जे काही सांगतोय ते 100% चुकीचं आहे हा. आणि मी कसा बरोबर आहे हेच समोरच्याला पटवून देण्याचा प्रयत्न होत असतो, ज्याच्यातून बरोबर. दुराग्रह Correct. किंवा आपण म्हणू की अट्टाहास सुरू होत असतो. अगदी बरोबर सो आहे. काउन्सिलिंग हे आताच्या सध्याच्या काळामध्ये हा हे खरोखर नवी पिढी ऍक्सेप्ट करते का? हे ज्याचे अवेअरनेस आपण जेवढं करू तेवढंच कमी आहे, करायला पाहिजे. आणि हे नॉर्मलाइज करायला पाहिजे की गोइंग टू द काउन्सिलर. त्याच्यामुळे आणि जेव्हा ऍक्च्युली म्हणजे हे अवेअरनेस क्रिएट झाले की त्यांना आपोआपच समजेल की ओके इफ वी वॉन्ट टू गो फर्दर, इफ वी वॉन्ट टू टेक इट अहेड, तर मग वी नीड इट्स ओके टू टेक हेल्प. आणि येतात म्हणजे बोलतात असं आलेले आहेत बरं ऑफकोर्स. हा तुम्ही म्हणता तेवढं जेवढं यायला पाहिजे तेवढं येत नाही असं. शिपुडे सर, तुम्ही आता प्रयास ही अतिशय चांगली संकल्पना मांडलेली आहे, पण याची वाटचाल कशी असणार आहे? म्हणजे समजा एखाद्या घरामध्ये जर काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा पती पत्नीमध्ये काही वाद आहेत, तर त्यांनी कुणाला येऊन भेटायचं? बऱ्याचदा त्यांना त्यांची नावं गोपनीय राहावीत असं वाटत असतं. तर याचं कामकाज, याचं स्वरूप काय असणार आहे? सर्वप्रथम मी काय प्रयासचं जे सरांनी सांगितलं जन्म कसा झाला त्यात 1-2 गोष्टी हो. ऍड करू इच्छितो की सरांनी सांगितल्याप्रमाणे रोटरी इंटरनॅशनलच्या काही फोकस एरिया आहेत. त्याच्यामध्ये मॅटर्निटी आणि चाइल्ड हेल्थ असेल, एन्व्हायरमेंट असेल आणि डिसीज प्रिव्हेंट आहे. त्यातला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो कुठल्याही क्लबला किंवा कुठल्याही रोटरीला घेणं अवघड वाटत होतं. अच्छा. हे आजपर्यंत आम्हाला माहीत नाही, असतील पण आम्हाला माहीत नाही की असं कुठल्या क्लबने हे स्थापन केलेलं आहे का किंवा असं केंद्र स्थापन केलेलं आहे का. या फोकस एरियामध्ये रोटरीचा उद्देशच आहे की जागतिक लेवलला म्हणजे वैयक्तिक, कौटुंबिक, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य निर्माण करण्यासाठी अच्छा. काही फोकस एरिया केले. त्या एरियामध्ये हे एक दुर्लक्षित झालं. आणि गेल्या वर्षी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचं सुवर्ण महोत्सव वर्ष होतं आणि रोटरी अरुंधती वहिनी त्या भगीरथी त्या संस्था चालवतात. त्याच्यामुळे त्यांचं एक 25-30 हजार महिलांचं हे असतं आणि त्यांना सुद्धा काही महिला अडचणी सांगायला येत होत्या आणि त्यांनाही तो प्रश्न होता. सरांच्याही मनात होतं आणि वहिनीच्याही मनात होतं याच्यावर काहीतरी करावं. आणि अशा वेळी सरांनी ज्यावेळी संकल्पना मांडली तर सगळ्यांना एकदम आनंद झाला. आता हे बेसिकली त्यांच्याचा एक गैरसमज हा एक जास्त हे असतो आणि एक परसेप्शन म्हणतो एका प्रश्नाकडे बघायचं दोघांचं, तो गैरसमज दूर केला तर बऱ्याच वेळा सुटतात. असं आता आम्ही जे काही सेशन्स घेतो त्याच्यामध्ये गैरसमज असतात. म्हणजे असं तू बोललास, मला वाटलं तुला हे म्हणायचं होतं, अशामुळे जे वाद होतात ना तसे निश्चितपणाने करतात. आता आम्ही काय करतो की आणि पण म्हणजे तुम्ही याच्यामध्ये पूर्णपणे तटस्थपणानं हो आणि पूर्वग्रह दूषित न राहता Of course. दोन्ही बाजू ऐकून घेता Yes. आणि त्याच्यातून त्यांना सजेस्ट करता की तुमचा मेन प्रॉब्लेम हा आहे, बरोबर. भांडण्यापेक्षा त्याच्यातून असा असा तोडगा काढा. एक्झॅक्टली. मग वेळ प्रसंगी तुम्ही असं सांगता का? कारण तुम्ही वकील आहात, सो कोर्टात जाऊ नका, कोर्टात गेल्यानंतर वेळेचे आणि पैशाचा अपव्यय होणार आहे,
असं तुम्ही सांगता का? हो सांगतो ना, नक्कीच. सांगतो. तो कारण उद्देशच तो. पण मग वकील वर्ग नाराज होईल तुमच्या. नाही. हा? आमच्या पोटावर पाय आहेत म्हणून. नाही. खरे चांगले वकील असाच नेहमी सल्ला देत असतात की कोर्ट कचेरी थांबवून जर तुम्ही सामंजस्यानं मार्ग काढला तर तो अगदी. केव्हाही चांगला आहे. खरंय. आमच्यासारखे वकील तर अगदी सांगत असतात, तू माझ्याकडे राहिलास तर 10 वर्ष मला फी देशील, पण मला नको. तू जर आज बाहेर पडलास या सिस्टीम मधून, मला त्याच्यापेक्षा जास्त आनंद आहे. त्याची जी किंमत आहे ती कित्येक पटीने आहे. तो माणूस परत परत तुमच्याकडे येतो, कारण त्याला ही खात्री पडते की हे वकील माझा इंटरेस्ट बघतात, केवळ पैसे बघत नाही. नाही, पण आपल्या पूर्वजांनी जे सांगितले ना ते काही उगीच नाही आहे. कोर्टाची पायरी चढू नये. जरूर आहे. Yes. आता जज साहेब इथं आहेत, त्यामुळे असं मी बोलणं चुकीचं आहे. पण जज साहेब, आता प्रयास या विषयावरती आपण बोलतोच आहोत, पण मला खरंच विचारायचंय, एकूण आपली ही सगळी देशातली जी काही ज्युडिशरी सिस्टीम आहे याच्यामध्ये अनेक लूपहोल्स आहेत असं सगळेच जण म्हणतात. ज्या पद्धतीनं वर्षानुवर्ष कोर्टाचे उमरे झिजवावे लागतात. आता सुरुवातीला मी संपूर्ण देशभरामध्ये किती केसेस पेंडिंग आहेत ह्याचे आकडे सांगितले. हे सगळं बघितल्यानंतर खरोखर आपला देश राम भरोसेच चाललाय का? आपण नुसतं एकीकडे म्हणतो की या सगळ्या देशाची सगळी एक मोठा स्तंभ म्हणजे आपली न्याय व्यवस्था, पण जर वर्षानुवर्ष लोकांना कोर्टाच्या चक्रा माराव्या लागत असतील तर त्यांना न्याय मिळतोय कुठं? त्यामध्ये खूप गोष्टी आहेत. म्हणजे एकतर आपल्या देशामध्ये सगळ्याच न्यायालयांमध्ये जी काही प्रलंबित खटल्यांची संख्या आहे ती भयंकर अलार्मिंग आहे. अगदी तुम्ही जसं म्हणालात 5,98,00,000 केसेस पूर्ण भारत देशामध्ये पेंडिंग आहे. सर्व स्तरावरती पेंडिंग हो, आहेत. हो. सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये आज घटकेला 90,000 केसेस पेंडिंग आहेत. बापरे. तिथली स्ट्रेंथ जी 34 ही सँक्शन्ड स्ट्रेंथ आहे, तेवढ्या संख्येने न्यायमूर्ती तिथं काम करतात आहेत. हम्म. बाकी पूर्ण जिल्ह्यामध्ये जर पूर्ण देशभरामध्ये जर डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि सबऑर्डिनेट उच्च न्यायालयाची जर आपण बघितली संख्या न्यायमूर्तींची, तर ही 11,000 ते 14,000 न्यायमूर्ती विविध उच्च न्यायालयांमध्ये कार्यरत आज आहेत. बर. आणि पूर्ण देश डिस्ट्रिक्ट कोर्ट्स अँड सबऑर्डिनेट कोर्ट्स ज्यांना आपण म्हणतो, ती लाखाच्या वरती न्यायाधीशांची संख्या आहे. हो हो, पण पूर्ण- ज्या वेळेला सांगतो. खटल्यांची संख्या एवढी झपाट्यानं वाढतीये सांगतो तेव्हा ही सगळी सिस्टीम रिफॉर्म करण्याची वेळ आली नाही? रिफॉर्मेशन काही हद्दीपर्यंत आज करून आणण्याचा प्रयत्न आपल्याकडे आता नुकताच झालेला आहे. 3 मेजर कायदे थोडेसे बदलले गेलेले आहेत. हम्म. त्याच्यातून काय रिझल्ट इफेक्टिव्हली येतो तो आता थोडासा हा एक काळ सांगेल आपल्याला. अच्छा. म्हणजे आता इमिडिएटली त्याचे रिझल्ट मिळतील असं नाही, थोडा वेळ लागतो. हम्म. परंतु खटले प्रलंबित का राहतात त्याची भयंकर मोठी कारणं आहेत, खूप कारणं आहेत. हम्म. आज जर आपण कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला आणि त्याचं पेंडन्सीचं जर आपण प्रपोर्शन काढलं, 59 न्यायाधीश आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऑल ओव्हर जिल्हा हम्म. ही कामं करतात आहेत. हम्म. आपल्या जिल्ह्यामध्ये पेंडिंग असलेल्या केसेसचं जर प्रपोर्शन काढलं न्यायाधीशांच्या संख्येचं, तर प्रत्येक न्यायाधीशाकडे 2,953 केसेस पेंडिंग आहेत आज. बर. ह्या प्रत्येक केसला व्यक्तिशः लक्ष घालणं हम्म. हे न्यायाधीशाला शक्य होत नाही. कारण काय आहे की ज्या वेळेला पक्षकार न्यायालयात जातो त्यावेळेला त्याचे इतर सगळ्या गोष्टी मार्ग खुंटलेले असतात आणि ते एका इरेला पेटलेलं हो असतं हो. की मी आता याला काहीतरी करतो, माझं मी याला त्रास देतो, अमुक बरेचसे त्याच्यामागचे कारण असू शकतात. तो एका पिक्चर मध्ये डायलॉग आहे, हा, अजूनही लोकांचा न्याय व्यवस्थेवरती विश्वास आहे. आय विल सी यू इन द कोर्ट, हा, असं म्हणतात. असं शेवटी सांगितलं जातं. म्हणजे कोर्टातून आपल्याला न्याय मिळेल ही अजून आशा, आहे. ही दुगदुगी अजून आहे. हा. पण मूळ प्रश्न तोच आहे की प्रॉब्लेम्स जे आहेत की तारीख पे तारीख ह्याच्यात बदल कसा होणार? आता तुम्ही म्हणालात की कोर्टाकडनं न्याय मिळाला पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे आणि त्यांची ठाम भावना आहे की आम्हाला न्याय मिळतो. ह्या भावनेला, ह्या आस्थेला कुठे धक्का लागू नये याचं हे बघण्याचं कर्तव्य न्यायाधीशांचं असतं. त्याच्यामुळे समोर आलेला प्रत्येक खटला हा कसोशीने आपलं ज्ञान लावून, आपला अनुभव लावून, आपला विचार करून न्यायाधीशाला ते निर्णय द्यायला लागतात.
2 गोष्टी आहेत. एक केसचा निपटारा करणे हम्म. आणि न्याय करणे. हम्म. केसचा निपटारा करणे म्हणजे डिस्पोज करणे. डिस्पोज करायचं झालं तर एका मिनिटात केसेस डिस्पोज करतात, पण असं केलं तर न्याय दिला जातो का? नाही. न्याय द्यायचा तर त्याला खूप गोष्टी विचार करावा लागतो, पुरावाचा अभ्यास करायला लागतो, दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घ्यायला लागतं, त्याच्यावरती कायदा काय आहे याचा विचार करायला लागतो, आणि तो कायदा ह्या फॅक्ट्सना कसा लागू पडतो ही जी थॉट प्रोसेस असते ही प्रचंड असते. अच्छा. प्रत्येक न्यायाधीशाला ती राबवावीच लागते एका केसला म्हणून. आणि दुसरं असं की आपल्या याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये सत्य शोधून काढणं हम्म. ही जबाबदारी न्यायाधीशाची असते, आणि सत्य शोधून काढण्यासारखी अत्यंत कठीण गोष्ट कुठली नाही. पण सत्य शोधून काढण्याची जबाबदारी न्यायाधीशांची असते की वकिलांची असते? कारण न्यायाधीश केवळ समोर येणारे साक्षी पुरावे जबाब ग्राह्य धरून निकाल देतात. आणि बऱ्याचदा अनेक चित्रपटांमध्ये, अनेक नॉव्हेल्समध्ये आपण असं बघतो, सत्य शोधायची जबाबदारी वकिलांवरती येते. आणि त्याच्यात दुसरा एक प्रश्न असा आहे की हे तारीख मागण्याचा प्रकार जो असतो तो तारीख देणं न्यायाधीशांकडनं असतं की वकिलांकडनं मागणं असतं? कॉम्बिनेशन आहे. मी सर म्हटले त्याच्यात 1-2 गोष्टी ऍड करतो आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर पण येईल. आपण ज्या सिस्टीममध्ये काम करतोय त्याला आम्ही ॲडव्हर्सरियल सिस्टीम म्हणतो. हम्म. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्यावेळी वाद व्हायचे त्यावेळी अक्षरशः लोकांना बोलवलं जायचं आणि मारामारी करा म्हणायचे, आणि जो जिंकला तो जिंकला. हम्म. आता आपण सिव्हिलाइज झालो. हम्म. आता तीच मारामारी आपण शाब्दिक स्वरूपात करतो हम्म. आणि 2 साईड्स करतो, एक न्यायाधीश बसतात आणि ते ठरवतात. वकिलांचा रोल ॲडव्हर्सरियल सिस्टीममध्ये नेहमी असाच असतो. आता तुम्ही काही वेळा ऐकला असेल, जेठमलानी साहेब वर नेहमी ही टीका व्हायची की तुम्ही अत्यंत हार्डन क्रिमिनल्सच्या केसेस घेता. ते नेहमी म्हणायचे की हे सिस्टीमचा भाग आहे, की प्रत्येक आता कसाब सारख्या माणसाला देखील आपण सरकारी वकील दिले, हम्म. कारण सिस्टीम असं म्हणते की प्रत्येकाला आपली बाजू पूर्णपणे न्यायालयापुढे मांडण्याची पूर्ण संधी दिली पाहिजे. हम्म. तेव्हा वकिलाचा रोल, माझा क्लायंट आहे ना, त्याचे जे काही बाजू आहे ती मी पूर्णपणे न्यायाधीशासमोर मांडेल. दोन्ही वकील ते करतात. न्यायाधीशानं त्यातनं बघायचं आहे की कोण चूक आहे कोण बरोबर आहे. ह्या सिस्टीमचा भाग आहे, तो प्रत्येकजण आपलं काम करत असतो. आणखी एक, आता आपण ज्या विषयाकडे येतोय, प्रयास किंवा मीडिएशन, काउन्सिलिंग, हे जे बर्डन आपण केसेसचं म्हणतो ते कमी करण्याचा तो एक फार चांगला मार्ग आहे. हम्म. हल्ली त्याला आम्ही ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रेझोल्युशन मेकॅनिझम म्हणतो. त्यामध्ये आर्बिट्रेशन, मीडिएशन, कन्सिलिएशन, लोक अदालत, ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत तो हा एक चांगला मार्ग आहे. हम्म. आणि शेवटी आणखी एक बाब मी याला ऍड करू इच्छितो की काही असलं, बरोबर आहे, आमच्या न्यायव्यवस्थेमध्ये ह्या प्रॉब्लेम्स आहेत. डिले हा मोठा प्रॉब्लेम आहे, कारण दोन्ही बाजूंना संधी द्यायची असल्या कारणानं सर म्हटले त्याप्रमाणे त्यात वेळ जातो. पण आज या देशातली परिस्थिती तुम्ही पाहिली तर भारतीय राज्यघटनेचे 3 अंग आपण बघितले, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी. हम्म. आज लोकांचा खरा विश्वास आणि भीती खरी असेल कुठली तर ती ज्युडिशियरीवरतीच आहे. हम्म. लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह मी फार बोलत नाही, हो. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय माहिती आहे. परिस्थिती आहे. त्यामुळं आज देखील भारतीय डेमोक्रेसी, भारतीय लोकशाही जर चांगल्या तऱ्हेने जिवंत असेल तर त्याचं मुख्य अंग, मी तुमच्याच वाक्याकडे परत येण्यासाठी, हे ज्युडिशियरी हेच आहे असंच म्हणेल. हे मला मान्य आहे, पण मी जसं म्हटलं की कायद्यांचे रिफॉर्म करण्याची आता वेळ आलेली आहे, तसे होत आहेत, पण या सिस्टीमचा रिफॉर्म करण्याची गरज आहे का? 50-50 वर्ष जर सिव्हिल केसेस चालू असतील, 2-2, 3-3 जनरेशन्स, पिढ्या त्यामध्ये जात असतील, आणि तरी सुद्धा जर केस ती निकालापर्यंत येत नसेल, न्याय तर राहिला बाजूलाच, पण लोक घरदार विकून अक्षरशः कोर्टाची म्हणजे वकिलांची भर करतात असं बोललं जातं. या सगळ्या सिस्टीमकडे एक जबाबदारी म्हणून आपण कधी बघणार आहोत का? हा त्यातला मूळ प्रश्न आहे. आपण आता आपला जो आजचा प्रयासचा मुद्दा आहे त्याच्याकडे येऊया. प्रयासमध्ये तुम्ही प्रामुख्यानं सिव्हिल आणि क्रिमिनल अशा दोन्ही गोष्टींकडे बघणार आहात, पण त्यातल्या त्यातमध्ये जास्ती आव्हानात्मक कुठली केसेस असतात, सिव्हिल की क्रिमिनल? मी म्हणे आव्हानात्मक तर ती विवाह वाद जे असतात ते आव्हानात्मक, आणि प्रॉपर्टी डिस्प्यूट त्यामध्ये होऊ शकतात. म्हणजे मला वाटतं इझियर जाईल कॉम्प्रोमाइज. अच्छा, पण विवाह म्हटल्यावरती 2 माणसं पुन्हा सुरुवातीला म्हटलं असं मला काय वाटते हेच तो समजून घेत नाही, हम्म. हे जे आहे ते. अच्छा, सर, प्रॉपर्टीला
कागदपत्र असतात पुराव्याला, हो. त्याच्यामुळे आणि इथं मनं असतात. हम्म. हो बरोबर. मनाचा पुरावा देणं आणि कागदोपत्री पुरावा देणं, म्हणून सरांना हे अवघड आहे. अवघड वाटतं. खरंय. मन मनासंगत नाही. एक त्यामुळे एक उदाहरण सांगतो, म्हणजे तुमची परवानगी असेल तर. जरूर. एक असा इन्सिडेंट झाला होता की दोन भावांचं कुटुंब होतं. वडील वारले होते. वडिलांच्या माघारी मोठ्या भावाने आपल्या धाकट्या भावाचं संगोपन केलेलं होतं, त्याला शिक्षण दिलं, त्याला नोकरी लावून दिली, आणि मग त्या धाकटा भाऊ आपला फ्लरिश होत गेला त्याच्या याच्यामध्ये. परंतु समहाव ऑर दी अदर मोठ्या भावाच्या मनामध्ये थोडंसं किलमिश आलं आणि त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाले. इतके वाद निर्माण झाले की शेवटी मॅटर कोर्टापुढे आलं. हम्म. आणि मग ते मध्यस्थी करणे, जसं मेडिएशन म्हणाल, मेडिएशनकडे पाठवण्यात आलं. मेडिएटरनी दोन्ही पार्टीजना बोलवून घेतलं, दोन्ही भावांना बोलवून घेतलं, आणि त्यांच्याकडनं नेमका वाद काय आहे हा विचार करून त्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. हम्म. त्यानंतर मग याला जॉईंट सेशन म्हणतात आमच्या परिभाषेमध्ये. हे जॉईंट सेशन झाल्यानंतर मग वन ऑन वन जो एक सेशन असतं हम्म. की एकेका पार्टीला मीडिएटर आपल्यासमोर बोलून घेतात आणि खाजगीमध्ये त्याच्यामध्ये नेमका वाद काय आहे हा जाणून घ्यायचा प्रयत्न करतात, दोन्ही बाजूच्या ऐकून घेऊन. तर त्याच्यामध्ये ह्या सिंगल सेशनमध्ये त्यांना असं दिसून आलं की अक्षरशः वाद काहीच नव्हता. हम्म. फक्त मोठ्या भावाचं एक भावना की या भावाला धाकट्या भावाला मी सगळं कष्ट करून, त्याग करून, काबाड कष्ट करून वाढवला, शिकवला, मोठा केला, नोकरीला लावला, तो आता मोठा झाला, तो माझ्याकडे बघत नाही, हम्म. मला मान देत नाही, असं त्याचं ग्रीव्हन्स होता. हे खरं दुखणं होतं. धाकट्या भावाला जेव्हा बोलून सांगण्यात आलं, त्याला शॉक बसला. तो म्हणाला की माझ्या मनामध्येच भाव हे आहे, म्हणजे त्याच्याबद्दल भावना आहे, पण मला थोडा वेळ मिळत नाही म्हणून मी कदाचित त्यांच्याकडे थोडंसं निग्लेक्ट करत असेल, पण असं काही नाही आहे माझ्या मनामध्ये, असं काही नाही आहे. तर त्या मीडिएटरनी दोन्ही भावांना एकत्र आणलं आणि धाकट्या भावाला आपल्यासमोर मोठ्या भावाच्या पाया पडायला लावलं. हम्म. पाया पडला तो, आणि ती जी त्या दोघांनी गळाभेट घेतली, दोघांनी सगळे वाद तिथे मिटून गेले. कम्युनिकेशन गॅप काय होतं, बऱ्याचदा स्वाभिमान आणि अहंकार किंवा इगो यांच्यातली बॉर्डर खूप धुसर झाली, आणि भूमिका मांडणं आणि दुराग्रही असणं ह्याच्यातली पण भूमिका धुसर झाली आहे. आणि आजकाल सगळ्यांनाच वाटतं, प्रत्येकाला वाटत असतं की मीच बरोबर आहे, मलाच समजून घेतलं जात नाही. पण जेव्हा अशा प्रयास सारख्या माध्यमातून कोणीतरी जबाबदार सुशिक्षित लोक याच्यामधनं काहीतरी चांगला पर्याय, तोडगा निघावा यासाठी प्रयत्न करतायत, तेव्हा नक्कीच त्यातनं काहीतरी पॉझिटिव्ह आउटपुट निघू शकतं. पण मला यातला एक प्रश्न असा विचारायचा आहे, समजा एखादी कोर्टामध्ये ऑलरेडी केस सुरू आहे, ती भावाभावांच्या वाटणीची असेल, पती पत्नी मधल्या दाव्याची असेल, घटस्फोटाची असेल, पोटगीची असेल, काही असेल, पण जर ती केस ऑलरेडी कोर्टात स्टँड आहे, तिथे त्या दोघांनीही त्यांचा काहीतरी से लिहून दिलेला आहे, आणि मग त्यानंतर असं प्रकरण प्रयासकडे आलं, आणि मग त्याचं प्रयासमध्ये त्यांनी कबूल केलं की मी ते थोडंसं इगोपोटी समोरच्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी कोर्टात तसं स्टेटमेंट दिलं होतं, पण आता तुम्ही म्हणताय तर मला माझी चूक लक्षात आलेली आहे आणि मी हा तोडगा मान्य करायला तयार आहे. अशा वेळेला कोर्ट आतापर्यंतची जी सगळी केस आहे ती विड्रॉ करायची परवानगी देतं का, आणि जर देत असेल तर तोपर्यंत कोर्टाचा वेळ नाहक खाल्ला म्हणून त्यांच्यावरती काही ऍक्शन होती का? अदरवाईज प्रत्येक जण काय करेल की मला जोपर्यंत यांचं आणि माझं भांडण आहे, मी यांना त्रास द्यायचा आहे, मला तो आसुरी आनंद मिळवायचा आहे, म्हणून मी यांच्यावरती काही ब्लेम करणार कोर्टामध्ये, आणि मग नंतर जेव्हा लक्षात येईल की माझ्या हातात काहीच राहत नाहीये आणि मला आता याच्यातनं पराभवच दिसतोय, त्यावेळी मी प्रयासकडे येणार आणि सांगणार नाही नाही माझं चुकलं आणि तुम्ही म्हणाल ते मी ऍक्सेप्ट करतो. म्हणजे आतापर्यंत मी यांचा वेळ घेतला, यांना मानसिक त्रास दिला, आर्थिक त्रास दिला, आणि वर जज कोर्टाचा पण वेळ खाल्ला. अशा वेळी प्रयासची भूमिका काय असेल? अशा वेळी जर प्रयाससाठी एक गोष्ट आवश्यक आहे की दोन्ही बाजू आमच्याकडे यायला हवे. बरोबर. एक बाजू येऊन ते घडणार नाही. आपण म्हणतात तसं एका बाजूवर जर अन्याय झाला असेल तर त्या अन्यायाच्या बदली त्या पार्टीला कसं कॉम्पेन्सेट करायचं याचा विचार प्रयास करेल.
हम्म. आणि त्याला ते पटावं लागेल. त्यांना पटलं आणि दोन्ही पार्टीज ऍग्री झाल्या तरी जरी कोर्टात पेंडिंग केस असेल तर आम्ही जे अग्रीमेंट करतो ते 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 त्यांच्या वकिलांमार्फत कोर्टात दिलं तर कोर्ट कोणत्याही स्टेजला ते कॉम्प्रोमाइज करून त्याची डिक्री करून वाद संपू शकतं. कारण कोर्ट सिस्टीममध्ये कुठल्याही स्टेजला झाल्याचं कोर्ट सिस्टीम आहे चांगलं आहे इतकंच नव्हे तर आज या बाबतीत कोर्ट फीच्या बाबतीत खूप असे कन्सेशन्स किंवा कोर्ट फी रिफंड्स हे तुम्ही जितके लवकर कराल तितके तुम्हाला चांगले मिळतात अशा तरतुदी पण केल्या गेल्या. कारण या सिस्टीम मधून बाजूला होऊन तुम्ही जर सामंजस्यानं वाद सोडवत असाल तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही. कारण काय सिस्टीम मध्ये तुम्ही एकदा भांडत राहिला तर पहिलं कोर्ट, दुसरं कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, वर्षानुवर्ष अपील. एकदा असा वाद संपला तो कायम तो संपला, त्याच्यावर अपील नाही, त्याच्यावरती इतर कुठली प्रक्रिया नाही. अच्छा, असं पण असतं का कायद्यामध्ये हो. की एकदा तडजोडीनं कॉम्प्रोमाइजनं जर तो वाद जर मिटला असेल तर Yes. पुन्हा त्याच्यावरती कुणालाही अपीलमध्ये जाता येत नाही? कारण तुम्ही संमतीनं केलंय ते, अच्छा, त्यामुळे त्याच्यावरती अपील करण्याचा प्रश्न आहे. त्याला फायनॅलिटी फायनॅलिटी ओके डिस्प्यूट इज फायनली रिझॉल्व्ड. ओके. आणि हे रिझोल्युशन कुठल्याही स्टेजला म्हणजे फार सुप्रीम कोर्टामध्ये जरी मॅटर असेल हम्म. तरी त्या स्टेजला देखील जाऊन पार्टीज कॉम्प्रोमाइज करू शकतात. त्याच्यामुळे कुठेही कायदेशीर अडचण नाही आहे. पण अजून मी जो माझा प्रश्न विचारला त्याचं उत्तर मिळत नाही काय? की तोपर्यंत त्या कोर्टाचा जो घेतलेला वेळ आहे हा. त्याच्याबद्दल त्याला काही त्याला काही पेनल्टी होणार आहे का नाही? त्याला पेनल्टी होण्याचा काही प्रश्न नाही, कारण जर पेनल्टी लावत गेलं कोर्ट तर लोक येणारच नाहीत पुढे कॉम्प्रोमाइज करायला. एक दुसरं, आणि पार्टीजनी जर आपसामध्ये आपला वाद मिटवला असेल तर त्याच्यासाठी चांगली गोष्ट कोणतीच नाही आहे. आणि कोर्ट, न्यायालय सुद्धा या गोष्टीला सपोर्ट करतं. त्याच्यामुळे आणि तो मग कारण उद्देशच हा आहे, प्रत्येकाचाच उद्देश असा आहे, न्यायालयांचा सुद्धा उद्देश असा आहे की वाद जो आपल्या समोर आणलेला आहे हा मिटावा. त्यामुळे थोडक्यात आता तुमच्या ह्या सगळ्या बोलण्यात मला लक्षात आले की प्रयासचा उद्देश असा आहे की कॉम्प्रोमाइज करणे, दोघांनाही त्या वादापासून दूर करणे. त्याच्यामध्ये तुम्ही कोण दोषी आहे हे बघणार नाहीये, नाही, नाही. बरोबर ना? प्रयासमध्ये हा दोषी आहे आणि हा निर्दोष आहे हे तुम्ही ठरवणार नाही. तर यात मला एक सांगायचं होतं की कोर्टाच्या निकालानंतर हम्म. कटुता राहते, हो Exactly. दुश्मनी राहते, हो हो. पण आमच्या प्रयासाच्या निकालानंतर गोडवा निर्माण होतो आणि दोन्ही पार्ट्या एक होतात. ती मोठी अचिव्हमेंट आहे. अगदी कोर्टाचा निकाल बरोबर. आणि प्रयासचा निकाल अगदी बरोबर. या दोन्हीत जो फरक आहे तो असा आहे की दुश्मनी कंटिन्यू राहते, इथं ती दुश्मनी मिळून दोस्तीत किंवा आपल्या नात्यात येतं. हम्म. त्याच्यामुळं काय होतं की आता, आणि मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आमचा हाच एक उद्देश होता की की जास्तीत जास्त लोकांना, आता वहिनीने सांगितल्याप्रमाणे काउन्सिलरकडून लोक जात नाहीत किंवा तो हे आहे, हे मिटण्यासाठी म्हणून हे जे प्रबोधन करायचं आहे त्याचाही प्रयत्न आपण करत होतो. आणि खरं तर तुमचे आभार की तुमच्या माध्यमातून हे प्रबोधन होत आहे, नाही, नाही, आमचं त्याचा एक काम आहे. मला खूप आनंद झाला. मी तुम्हाला आणि सजेस्ट करेन की तुम्ही प्रयासच्या ऐवजी गोड प्रयास असं नाव ठेवा, म्हणजे ह्याच्यातून गोडवा निर्माण व्हावा ही आपली सगळ्यांची त्यातली अपेक्षा आहे. पण मग मला एक शेवटच्या टप्प्यामध्ये असं विचारायचंय की कोणकोणत्या प्रकारच्या केसेसमध्ये प्रयास कॉम्प्रोमाइज करून देऊ शकतो? तुम्ही एक सांगितलं, दोन विषय झाले. एक आपण जसं म्हणलं की फॅमिली काही जे काही डिस्प्यूट्स असतील ते, प्रॉपर्टीचे असतील ते, पण जिथे अगदी टिपिकल क्रिमिनल केसेस असतात, खुनाचा प्रयत्न, तशा ठिकाणी तुम्ही अजिबात जाऊच शकत नाही किंवा जाणारही नाही. जाणार नाही. अच्छा. इव्हन वर्क प्लेस मध्ये पण जे काही म्हणजे होतात वाद, ते सुद्धा प्रयासच्या माध्यमातून पॉश होऊ कमिटी, शकतं. पॉश नक्कीच. कमिटीचं हा, ओके. yes. आपण घेऊ शकतो. हो, मालक नोकर हो, याच्यामध्ये रिलेशन्स, exactly. इंडस्ट्रियल ते होऊ रिलेशन्स, अच्छा, ते सुद्धा डिस्प्यूट आपण कॉम्प्रोमाइज हा. करू शकतो. बर. पण मग आता मग गेल्या अनेक दशकांमध्ये महाराष्ट्रामध्ये कामगार संघटना हा. आणि व्यवस्थापन हा. यांच्यामध्ये अनेक वाद आपण पाहिलेले आहेत हो. आणि ते पराकुटीचे वाद झालेले आहेत. बरोबर. पण अशा गोष्टीमध्ये जर प्रयासनं काही कॉम्प्रोमाइज केलं तर त्याला ते लिगल स्टेटस मिळेल हो, का? मिळतं. हो, का मिळतं. नाही? त्याला काय अडचण काही ऍक्च्युली ट्रेड युनियन जी संकल्पना आहे ती मीडिएशन बेस्डच आहे. कारण पहिल्यांदा ते मालकाबरोबर निगोशिएटच करतात, अच्छा, तिथून तुटलं तर ते कोर्टात येतात. ओके. आणि ते जर, आणि रोटरीचा मोठा एक भाग असा आहे की रोटरीची एक संकल्पना अशी आहे की एकाच क्षेत्रातले लोक फार नसतात, म्हणजे नसतातच. उदाहरणार्थ आता सर जज आहेत, मी लॉयर आहे, आम्ही वेगळे वेगळे आहोत, जरी बरं. एकाच सिस्टीम मधले असलो तरी. नॉर्मली एका प्रकारच्या लॉयर असेल तर दुसऱ्या प्रकारचा लॉयर रोटरीत घेत नाहीत. तुम्हाला विविध प्रकारचे लोक हम्म. एका संस्थेत मिळतात ज्यांचे इनपुट्स हम्म. तुम्हाला एखादा वाद सोडवण्यासाठी मिळतील. ते एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे.
की अशा प्रकारचे आणि सेल्फलेस, आम्हाला त्यात इंटरेस्ट नाही ना, आम्हाला त्यातून पैसे कमवायचे, एक सोशल कॉन्ट्रीब्युशन म्हणून हे काम आम्ही सगळेजण करतो. अच्छा, आपण आतापर्यंत जे काही बोलतोय त्याच्यामध्ये आपण प्रयासच्या माध्यमातून एखादी केस आल्यानंतर काय करणार हे बोलतोय, पण असं काही तुमच्या डोक्यात तुम्ही प्लॅन केलेलं आहे का की मुळात असे वाद उद्भवू नयेत येस, किंवा असे प्रश्नच निर्माण होऊ नयेत अगदी. याच्यासाठी तुम्ही काही ज्याला आपण हो, म्हणतो हो. खबरदारीचे उपाय Yes, असं काही yes, करणार आहे का? येस येस. आता आपण माहितीच आहे सगळ्यांना का प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हो. आता ते ह्या गोष्टी होऊ नये ह्यासाठी सुद्धा आमचा विचार आहे की असं वर्कशॉप्स घ्यावेत, ज्याच्यात आता नवीन जे काही कपल्स लग्न करणार आहेत त्यांनी आमच्याकडं यावं, आम्ही त्यांचंही काउन्सिलिंग करू, आणि नॉट जस्ट देम, त्यांचे आई वडील, अच्छा, दोघांचेही आई वडील, बिकॉज इट इज लग्न हे शेवटी एक फॅमिली. हे तर फार महत्वाचं आहे. म्हणजे आजकाल असं म्हणतात की लग्न मोडण्यामध्ये मुलगा आणि मुलगीपेक्षा त्यांचे पॅरेंट्सच जास्त जबाबदार असतात. एक्झॅक्ट, अपेक्षा वाढलेल्या आहेत. हो हो, असे खूप आम्ही केसेस बघितले ज्याच्यात म्हणजे प्री मॅरेज काउन्सिलिंग तुम्ही करणार. प्री मॅरेज काउन्सिलिंग. अच्छा. हा, पण खूप. मग त्याच्यातून तुम्ही हे थोडक्यात आपली रिलेशनशिप व्हॅल्यूज ह्याच्याबद्दल माहिती द्या. येस, एक्झॅक्टली. Okay. आणि पेरेंट्सला की तुम्ही इंटरफिअरन्स, म्हणजे यू शुड, मुलींना हे आधार पाहिजे आईवडिलांचा, पण आईवडिलांचा इंटरफिअरन्स नाही पाहिजे. म्हणजे ते कसं तुम्ही बॅलन्स करायचं. मुलाच्या आईवडिलांनी सुद्धा आता लेट गो करा, ठीक आहे तुम्ही वाढवले तुमच्या मुलाला, बट नाव लेट हिम लिव्ह हिज लाईफ, म्हणजे लेट गो करायला सुद्धा तुम्ही शिकायला पाहिजे. ह्या गोष्टी सुद्धा आम्ही घेणार आहोत प्रयासमध्ये. काही गोव्यामध्ये आणि ख्रिश्चॅनिटीमध्ये ही पद्धतच आहे की लग्ना अगोदर कपलचं काउन्सिलिंग केलं जातं हो, कंपल्सरीली. हो. आणि आज न्यूक्लिअर फॅमिलीज असल्या कारणानं, पूर्वीच्या काळात कसं जॉईंट फॅमिलीजमध्ये तुम्हाला काउन्सिलिंग घरातच व्हायचं, हो. आज मुलं मुली एकटे राहतात, बाहेर राहतात, त्यांना हे सगळं सांगणारं कोण नसतं. पूर्वी जॉईंट counselingची फॅमिली गरज- होती, हा. त्यामुळे आजी आजोबा सांगतायत तर ते ऐकलं जायचं. Yes. बऱ्याच घरांमध्ये पूर्वीच्या काळी त्यांचे फॅमिली डॉक्टर हे त्या घरामधले एक कर्ता पुरुष असल्यासारखे, ते सांगतायत, त्यांच्या शब्दापुढे जायचं नाही. एक्झॅक्ट. पण हल्ली आपण कुणाला जुमानत नाही. त्यामुळे याची आवश्यकता आहे. मला शेवटच्या टप्प्यात एवढंच म्हणायचं की प्रयास नावाची एक जी की अभिनव संकल्पना आहे, मी नेहमी म्हणतो की हॉस्पिटलमध्ये कधीच कुणाला जायची वेळ येऊ नये, पण दुर्दैवानं तशी वेळ आली तर आपण डगमगून जाऊ नये किंवा गोंधळून जाऊ नये, म्हणून आपल्याला वेगवेगळ्या डॉक्टर्सच्या मुलाखती आम्ही दाखवत असतो. तसंच प्रयासकडे जाण्याची कधीच कुणावरती वेळ येऊ नये. तितक्या पराकोटीचे वाद, भांडण, तंटे होण्याची वेळ येऊ नये. कोर्टाची पायरी चढायची तर कोणावरती पायी कधीच येऊ नये. पण जर काही असे डिस्प्यूट तयार होत असतील, काही वाद तयार होत असतील, ज्याच्यातून मन दुभंगतायत किंवा घरामध्ये फूट पडतीये, असे जर प्रसंग येत असतील तर सगळ्यात पहिल्यांदा डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर पाहिजेच. पण त्याचबरोबर ही अशी एक सिस्टीम आता कोल्हापुरात तयार झालेली आहे की जी अशा वादातून सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न करेल. मला यातली सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आवडली की कोण दोषी आहे किंवा कोण निर्दोष आहे तुम्ही ठरवणार नाहीये, तर त्यांच्यामध्ये जे काही पुन्हा संवादाचे पूल आहेत ते जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून जसं शिपोगडे सर म्हणले की कोर्टाच्या निकालानंतर कदाचित कटुता राहते, पण तुमच्या या प्लॅटफॉर्म मधनं जो काही निकाल किंवा जो काही निर्णय होईल त्याच्यातून ते मानवी नातेसंबंध अधिक चांगले पुन्हा व्हावेत, हा तुमचा प्रयत्न असणार आहे. तर तुमच्या या कामासाठी खूप खूप शुभेच्छा. प्रयासच्या वतीनं कोल्हापूरमधील जे काही असे प्रॉब्लेम्स असतील ते लवकरात लवकर आणि अतिशय चांगुलपणानं सुटावेत ही इच्छा आहेच. पण या संदर्भात जर कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी संपर्क साधायचा कुठे आणि कुणाला? याच्याकरता म्हणून आपलं भागीरथी संस्थेचं जे ऑफिस आहे तिथे 2 मंडळी आहेत, त्यांची नावं आणि नंबर्स शिपोगडे सर सांगतील. म्हणजे आता आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवरती तुम्हाला जो नंबर दिसतोय, या नंबरवरती जर तुम्ही कॉन्टॅक्ट केलात तर तुम्हाला प्रयास या संस्थेशी किंवा या प्लॅटफॉर्मशी संपर्क साधता येईल. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, कुणावरतीच अशी वेळ येऊ नये. पण कोर्टाची पायरी चढण्याआधीच जर तुम्ही प्रयासकडे गेलात तर नक्की तुमचा जो काही प्रश्न आहे, जी काही समस्या आहे ती सुटेल, समुपदेशन केलं जाईल. आणि समुपदेशन हे केवळ एक प्रोसिजर नसते, तर आपल्या बुद्धीच्या पलीकडे असा पण विचार करता येऊ शकतो किंवा असा पण विचार असतो, हे आपल्याला नव्यानं समजतं. त्यामुळे समुपदेशन घेणं म्हणजे काही कमीपणाचं नाहीये. समुपदेशातून अनेक नवीन नवीन मार्ग समजतात,
विचार करण्याच्या पद्धती समजतात. त्यामुळे समुपदेशन, कायदेशीर सल्ला या सगळ्यासाठी प्रयास हा प्लॅटफॉर्म आज कोल्हापूरमध्ये तयार झालाय. आज या आमच्या स्टुडिओमध्ये प्रयासच्या बद्दल माहिती देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे हे 4ही पदाधिकारी आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि या विषयावरती बोलले. याबद्दल मी आपल्या चौघांचे मनापासून आभार मानतो. आपले खास आभार. आपल्या मार्फत त्याचा अवेअरनेस सगळीकडे जातोय, यासाठी आपले देखील खास आभार. एक बोला. फक्त ह्या तो रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनचा हा एक प्रोजेक्ट आहे, पण कोल्हापूरमध्ये 15-16 क्लब आहेत हो हो आणि जिल्ह्यात भरपूर क्लब आहेत. हो. आम्ही तुमच्या या माध्यमातून सर्व रोटेरियन्सना आम्ही एक कळकळीची नम्र विनंती करू इच्छितो की असे काही तुमच्याकडं प्रश्न असतील किंवा केसेस असतील, कृपया आमच्याकडे पाठवा. आम्ही निश्चितपणाने ॲज अ रोटेरियन म्हणून किंवा ॲज अ समाजाचा घटक म्हणून आम्ही त्याच्यावरती तोडगा काढायचा प्रयत्न करतो. आता सध्या तुमचं ज्युरिडिक्शन केवळ कोल्हापूर आहे का पूर्ण महाराष्ट्र आहे? महाराष्ट्र कुठे कुठेही कोणीही येऊ शकतो. कोणी येऊ शकतं. ओके, ठीक आहे. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.